आपण पाहत आहोत SN न्यूज। सांगोला तालुक्यातील हातीत येथील अल्ताफ पप्पासाहेब मुल्ला यांच्या 1 एकर डाळिंब बागेतील 300 झाडाला डाळिंब विकण्यासाठी आलेले असताना दिनांक 12 तारखेला रात्री चोरट्याने संपूर्ण 300 झाडाची डाळिंब चोरून नेल्याने वर्षभर अतिशय कष्टाने सांभाळलेल्या डाळिंब बाग ही शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी विकण्यात येणार होती। परंतु पाऊस आल्याने सदर कुटुंब आपल्या गावातील घरी गेल्यानंतर रात्री चोरट्याने संपूर्ण डाळिंबाची बाग व डाळिंब झाडाचे काढून पूर्ण बाग नेस्तनाबूत केली। यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती गरीब असल्याने अक्षरशः हे कुटुंब उघड्यावर आले। कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार डाळिंबाची बाजारात किंमत 150 रुपये किलो असून या शेतकऱ्याला 4 लाख रुपये यांचा एका रात्रीत नुकसान झालेलं असून या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झाले आहे। अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी स्वतःची शेती सांभाळत असताना रात्रीत त्याचे होत्याचे नव्हते झाले, तरी या शेतकऱ्याला न्याय मिळावा ही अपेक्षा या कुटुंबातून होत आहे। पाणी कसं तरी आमची बागेतून चोरीला गेली। गुरुवारी पाऊस भरपूर आल्यामुळे आम्ही नवरा बायको इथं थांबलो नाही। पडत्या पावसात आम्ही माघारी गेलो। इथनं 9 वाजता इथनं गेल्यावर सकाळपर्यंत ही बाग आम्ही दुसऱ्या दिवशी येऊन बघितली शुक्रवारी। इथं बागेत एक डाळिंब शिल्लक नव्हतं। त्यानंतर आम्ही पोलीस कारवाई केली। त्यानंतर चौकशी चालू झाल्या, कारण यातनं आम्हाला काहीतरी न्याय मिळवून द्यावा। आम्ही आता जगण्याच्या तात्पर्यात नाही, आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही आमच्याजवळ। आमच्याकडे काही सुद्धा राहिलेलं नाही। आता ह्या बागेच्या जीवावर काय करणार होतो त्याचं सगळं स्वप्न आमचं मोडलेलं आहे। आम्हाला काहीतरी न्याय मिळावा शासनाकडून। बोलण्यासाठी मागण्यासाठी काहीच राहिलं नाही आमच्याकडून। का मी ते संसारासाठी पाय गोळा करून जे काही ताटलं आणि सगळे एका रात्रीत होतं का नव्हतं झालंय। आम्हाला पर्यायच राहिला नाही।